नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पुरीच्या जगन्नाथ मंदिरात असलेल्या खजिन्यांची सुरक्षा साफ करत असतात अशी गोष्ट आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत। आता रविवारी तब्बल 4 दशकानंतर जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडाराचा दरवाजा हा उघडण्यात आला होता। तर यावेळेस नेमकं काय घडलं हे आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यावेळेस ज्यावेळेस दरवाजा उघडण्यात आला त्यावेळेस सर्पमित्रांची एक टीम देखील सोबत ठेवण्यात आली होती। असे असताना दरवाजे उघडल्यावर खजिन्यांची सुरक्षा करताना खरंच साप आढळून आलेत का असा प्रश्न मनामध्ये येणं साहजिकच आहे। अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येतं की मोठ्या मंदिरांमध्ये रत्न खजिने लपवले जात असतात, त्याची सुरक्षा मोठे मोठे साप करत असतात। पुरीच्या जगन्नाथ मंदिरात बाबतही अशी आख्यायिका होती, पण प्रत्यक्षात मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर साप आढळून आले नाही। त्यामुळे या मोठ्या रहस्यावरून पडदा हा उठलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील रिपोर्ट हा दिलेला आहे। पुरीचे जिल्हा अधिकारी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले की आम्हाला साप दिसून आलेले नाहीत, शिवाय दुसरे कोणतेही जीव देखील आढळून आलेले नाहीत। खजिन्याचा दरवाजा उघडल्यानंतर साप सापडण्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली होती। एक टीम यासाठी सज्ज होती, मात्र आतमध्ये काही आढळून आलं नाही। 11 सदस्यीय एक स्नेक हेल्पलाईन तयार करण्यात आली होती। याशिवाय काही लोक खजिन्याच्या दरवाजाच्या बाहेर उभे होते। याशिवाय जिल्हा मुख्यालयाच्या हॉस्पिटलची टीम सज्ज ठेवण्यात आली होती, पण याची गरज लागलेली नाही। सर्पमित्र महासचिव सुबेद्रू मालिक म्हणाले की आम्ही पूर्णपणे तयार होतो, मात्र आमची गरज ही पडली नाही। मंदिराचे खजिन्यांचे दरवाजे उघडल्यानंतर अनेकांचे आरोग्य बिघडेल, आपत्ती कोसळेल अशा प्रकारची अफवा पसरली जात होती, मात्र आतापर्यंत काही वाईट घटना घडलेली नाही। संपूर्ण मंदिरामध्ये सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे। जवळपास 85 रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान मंदिर परिसरामध्ये तैनात आहेत। मंदिराचे खजिन्याचे दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले होते। यावेळेस मोठ्या प्रमाणात रत्न आभूषणे आढळून आलेली आहेत। रत्न भांडाराच्या आतमध्ये नेमकं काय आहे त्याचे काही रहस्यमय कथा आहे ते आपण पाहूयात। 12व्या शतकापासून भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना अनेक राजांनी महागडे आभूषणे, रत्न, मौल्यवान मोती आणि सोन्याचे दागिने हे दिलेले आहेत। 1978च्या माहितीनुसार रत्न भांडारामध्ये 454 प्रकारचे सोन्याचे दागिने आणि 293 प्रकारचे चांदीचे दागिने आहेत। ओडिसाच्या एक मॅगझिन रिपोर्टनुसार सोन्याचे ताट, मोती, पाचू मोठ्या प्रमाणात आहेत। 1805 मधील पुरीचे जिल्हाधिकारी चार्ल्स ग्रोम यांच्या नुसार खजिन्यांमध्ये 1333 प्रकारचे आभूषण आहेत। एका अफवेनुसार रत्न भांडारमध्ये 128 गोल्ड कॉइन, 1297 चांदीचे कॉइन आणि 106 कॉपर कॉइन आणि 24 पुरातन गोल्ड कॉइन आहेत असं यावरती रिसर्च झालेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, ही होती आत्ताची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।